नमस्कार. KP फोर स्टेप थिअरी मराठी या यूट्यूब चॅनलवर आपण आहोत. मी आहे श्रीधर ओजाळे आणि आजच्या विभागासाठी आपण जो लेख निवडलेला आहे तो आहे श्रीयुत प्रफुल्ल वैद्य यांचा, आणि त्याच्यावर आधारित आपण स्लाईड शो करून नवीन विद्यार्थ्यांना काही गोष्टी समजाव्यात, सहज जाव्यात, सोप्या जाव्यात, कळाव्यात म्हणून हा आपण ज्योतिष कट्टा हा विभाग चालू केला आहे आणि त्याच्यात आपण हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहोत. आणि आता आपण स्लाईड शोच्या माध्यमातून हे आपण करणार आहोत, म्हणून आपण शेवटपर्यंत थांबा, बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनल आवडल्यास. धन्यवाद. KP फोर स्टेप थिअरी मराठी या चॅनलवर आपण आहोत आणि आजचा विषय आहे तुरुंगातून सुटका. ह्या लेखावर आधारित आपण हा स्लाईड शो करत आहोत. नवीन विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी तो उपयोगी पडेल. ज्यांना हा विषयच माहिती नाही, फोर स्टेप थिअरी, यांच्यासाठी 1 मिनिट मी घेत आहे. हे गोंधळेकर सर ठाण्याला होते, त्यांनी ही शोधून काढलेली फोर स्टेप थिअरी आहे. हिचा आधार कृष्णमूर्ती पद्धतच आहे, परंतु दुय्यम आणि बलवान असे कार्यश त्यांनी त्याच्या व्याख्या करून नियमबद्ध करून त्या नियमाच्या आधाराने ही थिअरी आहे. आणि त्यामुळे वेगळेपण जाणवण्यासाठी त्यांनी नाव दिलेलं आहे त्याचं KP फोर स्टेप थिअरी. गोंधळेकर सर हे हसबे सरांकडे शिकलेत. हसबे सरांनी संपूर्ण महाराष्ट्राला मराठीतून कृष्णमूर्ती पद्धत सगळ्यांना समजून सांगितली, समजून दिली, पुस्तकाच्या माध्यमातून आणि क्लासेसच्या माध्यमातून. तर गोंधळेकर सर हे ज्योतिंद्र हसबे यांच्याकडून शिकले. त्याच्या आधी त्यांना पारंपरिक पद्धत संपूर्ण ज्ञान होतं, सगळ्यांनाच होतं त्या काळातल्या. आणि त्याच्या आधारे हे आपण आता बघत आहोत. विषय आहे तुरुंगातून सुटका, वेगळा विषय आहे. हा निवडायचं कारणच हे होतं की ह्या विषयात पुढे काय कसं जायचं, प्रश्नकुंडलीमध्ये कुठला नियम वापरायचा, हे जेव्हा क्लॅरिटी नव्हती समजून घेण्यासाठी त्यांनी ठाण्याला हसबे सरांची क्लास होता, तिथे त्यांनी त्यांची मदत घेतली. ते त्यांना भेटले. त्यांना विचारलं की मी 349 नंबर आणलाय प्रश्नकुंडलीसाठी, पण पुढे काय, किंवा अप्रोच कसा घ्यायचा, कसं जायचं पुढे. तर त्यावेळेला त्यांना मार्गदर्शन केलं आणि माझ्या अंदाजाप्रमाणे या लेखाच्या मार्फत सगळ्यांना हे मार्गदर्शन उपयोगी पडेल. ते आता आपण पुढे बघू. प्रफुल्ल वैद्य यांनी हा लेख नक्षत्राचं देणं या मासिकामध्ये प्रसिद्ध होण्यासाठी गोंधळेकर सरांच्या तिथे दिलेला होता. तो 1994 सालच्या अंकात प्रसिद्ध झालेला आहे. प्रफुल्ल वैद्य यांनी हे मार्गदर्शन कसं मिळवलं, गोंधळेकर सरांचं नाही, त्यांनी गाठभेट कोणाची घेतली, हसबे सरांची. त्यांनी लेख पाठवला गोंधळेकर सरांच्या. तर तो मासिकातला लेख वाचून मी पण अभ्यास केलेला आहे या विषयाचा. त्यामुळे मी हा सर्वांच्या मदतीसाठी मी हा स्लाइड शो करत आहे. लेखक जेव्हा व्यक्तीला भेटायला तुरुंगात गेले त्यावेळेला त्यांनी मी कधी सुटेल तुरुंगातून असा प्रश्न विचारला आणि एक 239 नंबर 239 हा नंबर त्यांनी दिला. आता हा रॅन्डम नंबर त्यांनी मनातून दिलेला असल्यामुळे प्रश्नकुंडलीच्या माध्यमातून हे आता पुढे सोडवायचं आहे. तर लेखकाला प्रश्न उभा राहिला की या प्रश्नाचे उत्तर कसे सांगायचे. लकीली तिथे शिबिर चालू होतं आणि त्यात हसबे सरांची त्यांनी भेट घेतली आणि त्यांच्या कानावर ही हकीकत घातली. आणि त्यानंतर
त्यांनी त्यांना सल्ला दिला. हसबे सरांनी त्यांना सांगितलं की चतुर्थ भाव आणि एकादश भाव म्हणजे चौथा भाव आणि 11वा भाव बघायचा आणि त्याच्यावरून उत्तर सांगायचं. हे मार्गदर्शन मिळाल्यामुळे लगेच प्रश्न सोडवायला त्यांनी घेतला आणि ती तारीख लिहिलेली आहे 4 मार्च 1993 दुपारी 12:15 ठाणे येथे तो प्रश्न त्यांनी सोडवला आहे. त्यांनी प्रश्न सोडवायला घेतला आणि कुंडली मांडली. 239 हा रँडम नंबर आहे 239. आपल्याला माहिती आहे तो नंबर म्हणजे लग्न भावाचा भावारंभ तो नक्की करत असतो. तो मीन 12, 53, 20 आहे. नवीन शिकणाऱ्याचा इथे घोटाळा होऊ शकतो तर तो करून घेऊ नका. हा नंबर 239 239 नंबरचा भावारंभ आहे. तो लिहिलेला आहे मीन 12, 53, 20. ॲक्च्युली त्यावेळेला कुठलं होतं लग्नस्वामी वृषभ रास होती आणि वृषभ राशीचा शुक्र हा मार्गदर्शन करणारा LSRD मध्ये एल होता. आता तुम्ही एस पाहिला तर नक्षत्र स्वामी त्याचा गुरु आहे. बघा इथे चंद्राच्या समोर लिहिलेलं आहे पुनर्वसू आणि पुढे गुरु लिहिलेला आहे. तर चंद्राचा नक्षत्र स्वामी गुरु आहे आणि चंद्र कुठल्या राशीत लिहिलेला आहे ते बघा बरं इथे. तर मिथुन राशीत आहे. म्हणजे LSRD आपल्याला या ठिकाणी पैकी LSR एवढं कळलं आपल्याला. इथे एवढंच घेतलेलं आहे समोर स्क्रीनवर म्हणून तेवढंच सांगतोय मी तुम्हाला. मग ह्याचा अर्थ काय आहे तर एल म्हणजे शुक्र आहे आणि तो शुक्रामध्ये जेव्हा रवी जाईल मूळ आपल्याला KSK कृष्णमूर्तींनी सांगितलेलं आहे रवी भ्रमणावरून महिना ठरवायचा आणि चंद्र भ्रमणावरून दिवस ठरवायचा. हे आपण कृष्णमूर्ती पद्धत शिकताना आपण शिकलेलो आहेत. तर त्या ठिकाणी रवी कधी शुक्राच्या राशीत म्हणजे वृषभ राशीत जाईल हे पाहिलं तर टेबलमध्ये आपण पुस्तक पाहिलं तर पुस्तकात लिहिलेलं आहे 14 मे ते 14 जून रोजी ह्या काळामध्ये रवी वृषभेत जातो. म्हणजे ह्या महिन्यात त्याची सुटका होईल. आता विदशा पण पाहिली त्यांनी. महादशा, अंतर्दशा आणि विदशा याचं पण मार्गदर्शन घेतलं आणि त्यांना सांगितलं की जूनच्या पहिल्या आठवड्यात तुमची सुटका होईल. आता हसबे सरांनी मार्गदर्शन दिल्याप्रमाणे चौथा भावाचा अभ्यास करायचा. आता चौथा भाव आपण जर पाहिला तर ह्याची मांडणी मी 4 स्टेप पद्धतीने शिकणाऱ्यांसाठी केलेली असल्यामुळे या पद्धतीने लिहिलेली आहे. चौथ्या भावाचा सबलॉर्ड शनी आहे. म्हणजे शनीचा नक्षत्र स्वामी मंगळ आणि शनीचा सबलॉर्ड शनीच आहे. परत ह्या पद्धतीने ते लिहिलेलं आहे. 4 स्टेपमध्ये साठी आपण चौथी पायरी मंगळ बघायची असते. शनीचा नक्षत्र स्वामी या ठिकाणी बघा चौथा भावाचा सबलॉर्ड काय दाखवतो. आपण 3च पायऱ्या जरी घेतल्या आपण तरी इथे 11, 4, 2 आहेत की जे सुटकेसाठी आवश्यक आहेत. 11 म्हणजे इच्छापूर्ती, 4 म्हणजे घरी स्वतःच्या घरी. आता आपण चौथ्या भावाचा सबलॉर्ड शनीचा आपण अभ्यास केला. आता 11व्या भावाचा सबलॉर्ड हा आपल्याला काय दाखवतो सिग्निफिकेटर कुठल्या कुठल्या भावाचे कार्य होतात ते कृष्णमूर्ती पद्धतीने आपण जर पाहिल्या तर पहिल्या 3 पायऱ्या बुध, गुरु आणि रवी हे काय दाखवतात. आपण इथे 4 स्टेपच्या नियमाप्रमाणे बुधाच्या समोर डॅश ठेवलेली आहे. लक्षात घ्या. ज्यांना 4 स्टेपचा अभ्यास केला आहे त्यांनी हे लक्षात घ्यावं. ज्यांनी 4 स्टेपचा अभ्यास नाही केला त्यांनी चालू करावा. तर बुध हा 11व्या भावाचा सबलॉर्ड असून त्याचा नक्षत्र स्वामी गुरु आहे आणि गुरु बघा काय दाखवतोय 7, 10 आणि मंगळाच्या माध्यमातून 4 आणि 10 असं आहे. रवी हा बुधाचा सबलॉर्ड रवी आहे. तो दाखवतोय काय 12 आणि 6 आणि रवीचा नक्षत्र स्वामी गुरु हा 7, 10 मंगळाच्या माध्यमातून 4 आणि 10 दाखवतो. म्हणजे इथे चौथ्या भावाचा सबलॉर्ड शनी आणि 11व्या भावाचा सबलॉर्ड बुध हे त्याची
सुटका दाखवतात. बघा इथे 4 आहे, म्हणजे बुध 4 दाखवतोय आणि शनी इथे 11 आणि 4 दाखवतोय. म्हणजे ह्या नक्की काळामध्ये आपल्याला चौथा भावाचा सबलॉर्ड आणि 11व्या भावाचा सबलॉर्ड हे मार्गदर्शन इथे आपल्याला मिळतंय. मंगळाचं कार्यक्षत्व गुरुला मिळालेलं आहे. आता त्याची महादशा गुरुचीच होती. त्या 239 नंबरवर जी कुंडली तयार केली त्याच्या आधारे आपण प्रश्नकुंडली आहे ही लक्षात घ्या. महादशा गुरुची होती आणि अंतर्दशा शनीची होती. गुरु आणि शनी आपल्याला मार्गदर्शन करतायत. महादशावाला गुरु जो आहे तो काय देणार आहे आपल्याला, तर तुम्ही बघा गुरु चंद्र बुध गुरु, म्हणजे गुरु हा ग्रह त्याचा नक्षत्र स्वामी चंद्र आणि गुरुचा सबलॉर्ड बुध आणि फोर्थ स्टेप प्रमाणे बुधाचा नक्षत्र स्वामी गुरु आहे. याप्रमाणे चौथा भाव इथे दाखवतोय आपल्याला. महादशा फेवरेबल आहे. आता मंगळाची दृष्टी आणि गुरु आपण पाहिलेले तिथे पण 4 आहे, म्हणजे इथे आपल्याला 4 ही सुटकेसाठी आवश्यक असलेली गोष्ट आहे ती दाखवते. आणि अंतर्दशा बघा, अंतर्दशा शनीची आहे. शनी मंगळ असे 4 स्टेप आहे. शनी 11 दाखवतो, मंगळ 4-2 दाखवतो, गुरुच्या माध्यमातून 7-10 दिसतं. शनी पुन्हा 11 आहे, तिसरी पायरी. शनीचा सबलॉर्ड शनीच आहे म्हणून शनी आलेला आहे तिथे. आणि परत शनीचा नक्षत्र स्वामी मंगळ, म्हणजे 4-2 आहे इथे. या ठिकाणी महादशा 4 दाखवते आहे, अंतर्दशा 4 आणि 11 दाखवते आहे, म्हणजे इथे साखळी तयार होते 4 आणि 11ची. आता या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की विदशा कुठली आहे, तर लेखकांनी काय दाखवलेलं आहे ते बघूया आपण आधी. इथे विदशा शुक्राची आहे आणि ती संपते 9 जून 1993 पर्यंत. म्हणजे शुक्र विदशा काय देणार आहे त्याला बघा. शुक्र 1-8, शुक्राचा नक्षत्र स्वामी बुध 12, शुक्राचा सबलॉर्ड राहू डॅश आणि राहूचा नक्षत्र स्वामी बुध 12. हा अभ्यासासाठी 4 स्टेप पद्धतीने आपण लिहिलेला आहे, त्याच्यात वर्णनात्मक लिहिलेलं आहे लेखामध्ये ओरिजिनल. आता ह्या ठिकाणी तुरुंगातून सुटका जूनच्या पहिल्या आठवड्यात शुक्र विदशा 9 पर्यंत आहे, त्याने नाही 9 जून पर्यंत. तर तुरुंगातून सुटका जूनच्या पहिल्या आठवड्यात होईल हे त्याचं उत्तर आलं आणि ते त्या व्यक्तीला सांगण्यात आलं. आता ह्या ठिकाणी अभ्यासाचा विषय म्हणून मुद्दाम लिहिलेला आहे स्टडी. इथे मुद्दाम अभ्यास करा गुरुचा जर तुम्ही अभ्यास केला तर लक्षात येईल तुम्हाला. गुरु 4चा पण आहे आणि 11 त्याची दृष्टी आहे गुरुची तिथे. त्यामुळे आता हा अभ्यासासाठी फक्त लिहिलेला आहे. तुम्ही चेक करा जे मी म्हणतोय ते बरोबर आहे किंवा नाही आणि तुमचं मत काय ते बघा. याच्यातून आपण जुने लेख वाचतोय हे लक्षात ठेवा. ते सर्व लोक खूप तज्ज्ञ होते आणि त्यावेळेला 1994 सालचा लेख आहे, म्हणजे त्यावेळेला कृष्णमूर्ती पद्धत एस्टॅब्लिश झाली होती हासबे सरांच्या माध्यमातून. 4 स्टेप थेरी गोंधळेकर सरांनी काढलेली आहे शोधून आणि ती पण ते सायमल्टेनियसली वापरत होते. तर हा अभ्यासाचा विषय आहे म्हणून हे तुम्हाला ॲडिशनल माहिती मुद्दाम दिलेली आहे. ह्या स्लाइड शोसाठी आपण लेखक श्री प्रफुल्ल वैद्य यांचा दिवाळी अंकातला 1994 ह्या नक्षत्राचं देण्याच्या मासिकात जो लेख आला होता त्या आधारे आपण हे माहिती करून घेत आहोत. की तुरुंगवास झाला, माणसाला खूप त्रास होत असतो, कारण काही असतात, आपली चूक असो वा नसो. कधी तुरुंगवास वेळेल आपले ज्या दशा अंतर्दशा विदशा आणि आपली पत्रिका काय सांगेल त्याप्रमाणे ते प्रत्येकाच्या वाट्याला येत असतं आणि त्यातून सुटका व्हावी हे प्रत्येकाचंच मत असतं. तर त्यावेळेला नियम कसे वापरावे लागतात हे समजण्यासाठी आपण त्यांची जी प्रश्नकुंडली आहे ती वापरलेली आहे. आपण ह्या स्लाइड शो तुम्ही पाहिलात ह्याबद्दल धन्यवाद. KP 4 स्टेप थिअरी मराठी या चॅनलवर आपण आहोत आणि उरलेले जे व्हिडिओ आहेत ते पण पाहावेत ही विनंती. धन्यवाद.